Hello students, today's lecture I will solving next third practical problem on the fifth topic date of partner. Problem: Anita, Sunita and Kavita were partners in a business sharing profits and losses in the ratio of 2:2:1. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला तीन पार्टनर्स दिलेले आहेत, अनिता, सुनीता आणि कविता, आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला काय सांगितलेला आहे 2:2:1 रिस्पेक्टिव्हली. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 इज ॲज अंडर. या तिन्ही पार्टनरचा पुढे आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लायबिलिटी साइड कॅपिटल अकाउंट Anita 40,000, Sunita 40,000, Kavita 20,000, creditors 30,000, bills payable 2,000 and bank loan 8,000. Asset side land and building 55,800, investment 30,000, furniture 16,000, debtors 20,800, less RDD 800, outer column 20,000, bank 8,200 and goodwill 10,000. Both side balance sheet is tally 1,40,000. Next information is on 1st July 2019 Kavita did and the following adjustment were made. 1 जुलै 2019ला कविता ही पार्टनरचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे, तिची डेथ झालेली आहे. आणि आपलं फायनान्शियल इयर कधी स्टार्ट होतं, एप्रिल. म्हणजे एप्रिल, मे, जून हे 3 महिने कवितानं काय केलेलं आहे, फर्ममध्ये काम केलेलं आहे. फर्स्ट ॲडजस्टमेंट इज ऑल दी डेटर्स वेअर कन्सिडर्ड ॲज गुड. फर्स्ट ॲडजस्टमेंट ही आपल्याला डेटर्सवर दिलेली आहे. सेकंड ॲडजस्टमेंट इज अ कॉन्टिजेंट लायबिलिटी फॉर अ कॉम्पन्सेशन ऑफ ₹900 वॉज प्रोव्हाइडेड. सेकंड ॲडजस्टमेंट दिलेली आहे ती डायरेक्ट आहे. थर्ड ॲडजस्टमेंट इज जी थर्ड ॲडजस्टमेंट दिलेली आहे, इन्व्हेस्टमेंट वेअर सोल्ड आउट इन द मार्केट ॲट 10% प्रॉफिट. जी थर्ड ॲडजस्टमेंट आहे ती आपल्याला इन्व्हेस्टमेंटवर दिलेली आहे. नेक्स्ट फोर्थ ॲडजस्टमेंट लोन वेअर पेड ऑफ. जी फोर्थ ॲडजस्टमेंट दिलेली आहे ती आपल्याला बँक लोनवर दिलेली आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट इज अ लँड अँड बिल्डिंग वेअर डिप्रिसिएटेड बाय ₹800 अँड फर्निचर बाय ₹1,100. ही जी फिफ्थ ॲडजस्टमेंट आहे ती आपल्याला लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरवर दिलेली आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट इज अ गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट ₹15,000. इट वॉज टू बी रेज्ड इन द बुक्स. जी सिक्स्थ ॲडजस्टमेंट आहे ती आपल्याला गुडविलवर दिलेली आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट इज अ कविता वॉज इंटायटल्ड टू गेट हर शेअर इन द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हर डेट प्रॉफिट फॉर 2019-20 वॉज इस्टिमेटेड ॲट ₹10,000. ही आपण डायरेक्ट ॲडजस्टमेंट करणार आहोत. आणि लास्ट ॲडजस्टमेंट जी दिलेली आहे, दी अमाऊंट ड्यू टू कविताज एक्झिक्युटर वॉज पेड बाय NEFT. ही पण ॲडजस्टमेंट आपण लास्टला डायरेक्ट बघणार आहोत. प्रिपेअर रिव्हॅल्युशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ अ न्यू फर्म. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला रिव्हॅल्युशन अकाउंट ओपन करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आहे आणि बॅलन्स शीट हे न्यू फर्मचं तयार करायचं आहे. त्याप्रमाणे आपण इथे फॉर्मॅट तयार केलेला आहे. इन द बुक्स ऑफ द फर्म रिव्हॅल्युशन अकाउंट, डेबिट साइड पर्टिक्युलर्स इनर रुपीज आउटर रुपीज, क्रेडिट साइड पर्टिक्युलर्स इनर रुपीज आउटर रुपीज. नेक्स्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, डेबिट साइड पर्टिक्युलर्स, देर आर 3 पार्टनर्स, अनिताज, सुनीता, कविता. क्रेडिट साइड पर्टिक्युलर्स, अनिता, सुनीता अँड कविता. नेक्स्ट इज अ बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन 1st जुलै 2019. कारण कविताचं मृत्यू कधी झालेला आहे म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे 1st जुलै. मग त्यानंतरचं आपल्याला न्यू बॅलन्स शीट फॉर्मचं तयार करावं लागतं, म्हणून बॅलन्स शीट ॲज ऑन 1st जुलै 2019. लायबिलिटीज साईड इनर रुपीज आउटर रुपीज, ॲसेट साईड इनर रुपीज अँड आउटर रुपीज. आपल्याला बँकवर ॲडजस्टमेंट दिलेली आहे म्हणून वर्किंग नोटमध्ये आपण बँक अकाउंट ओपन केलेलं आहे. डेबिट साईड पर्टिक्युलर्स रुपीज, क्रेडिट साईड पर्टिक्युलर्स रुपीज. आणि गुडविलवर सुद्धा आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये गुडविल अकाउंट सुद्धा क्रिएट केलेला आहे. डेबिट साइड इज अ पर्टिक्युलर अँड रुपीज, क्रेडिट साइड इज अ पर्टिक्युलर रुपीज. म्हणजे अशा प्रकारे आपण फर्स्ट ऑफ ऑल फॉर्मॅट हे प्रिपेअर करून घेतलेले आहेत. आता फर्स्ट स्टेप, आपल्याला जे बॅलन्स शीट दिलेलं आहे त्या बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साइड आणि ॲसेट साईडला जे आयटम दिलेले आहेत त्याचं आपण त्या अकाउंटला आधी पोस्टिंग करून घेऊया. लायबिलिटी साइड कॅपिटल अकाउंट, अनिता, सुनीता आणि कविताचं आपल्याला कॅपिटल दिलेलं आहे.
त्याचं पोस्टिंग आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला करणार आहोत. बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. अनिताचं किती आहे कॅपिटल? 40,000. सुनीताचं किती आहे? 40,000. आणि कविताचं किती आहे? 20,000. त्यानंतर क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि बँक लोन हे लॅबिलिटी साईडला येणार, म्हणून लॅबिलिटी साईडला घेऊया. क्रेडिटर्सवर काय ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली नाही आहे, म्हणून ते डायरेक्ट आपण क्रेडिटर्सवर आपल्याला काही ॲडजस्टमेंट नाही आहे, म्हणून ते आपण डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊयात. किती दिलेली आहे अमाऊंट आपल्याला? 30,000. त्याचप्रमाणे बिल्स पेबलवर पण आपल्याला काही ॲडजस्टमेंट नाही आहे, म्हणून ती सुद्धा अमाऊंट आपण डायरेक्ट आउटरला घेऊया. बिल्स पेबल किती दिलेलं आहे? 2,000. बँक लोनवर आपल्याला ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे आपण इनर कॉलमला त्याची अमाऊंट घेऊया. बँक लोन किती अमाऊंट दिलेली आहे? आपल्याला 8,000 दिलेली आहे, म्हणून बँक लोनमध्ये घेऊया 8,000. म्हणजे अशा प्रकारे आपण लॅबिलिटी साईडच्या आयटमचं पोस्टिंग केलेलं आहे. त्यानंतर ॲसेट साईडला आपल्याला इथं लँड अँड बिल्डिंग दिलेली आहे. आपण टेक्स्टबुकमध्ये बघितलं तर इथं लँडच्या ऐवजी प्लॅन दिलेला आहे, म्हणजे चुकून तिथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. त्यामुळे इथं कारण ॲडजस्टमेंट आपल्याला इथं लँड अँड बिल्डिंगची दिलेली आहे, म्हणून इथे आपण घेताना लँड अँड बिल्डिंग घेतलेलं आहे. त्यामुळे ॲसेट साईडला घेऊया लँड अँड बिल्डिंग. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, म्हणून इनर कॉलमला घेऊया लँड अँड बिल्डिंग. किती दिलेला आहे लँड अँड बिल्डिंग आपल्याला? 55,800. इनर कॉलमला घेऊया 55,800. त्यानंतरनं पुढे आपल्याला नेक्स्ट आयटम काय दिलेला आहे? इन्व्हेस्टमेंट. ॲसेट साईडला येणार इन्व्हेस्टमेंट, त्यावर पण आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे, त्यामुळे ते पण आपण इनर कॉलमला घेऊया 30,000. त्यानंतर फर्निचरवर पण आपल्याला ॲडजस्टमेंट आहे, म्हणून फर्निचर पण आपण इनर साईडला घेऊया 16,000. त्यानंतर डेटर्सवर पण आपल्याला ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे डेटर्सची अमाऊंट पण आपण 20,800 इनरला घेऊया. इथं फक्त लेस RDD घेऊयात. त्यानंतर आपण बँकचं अकाउंट ओपन केलेलं आहे, म्हणून बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉडडाऊन किती दिलेलं आहे बँक आपल्याला? 8,200. आणि त्याचप्रमाणे गुडविल पण आपण अकाउंट ओपन केलेलं आहे, किती आहे? 10,000. म्हणून गुडविलच्या अकाउंटला घेऊया टू बॅलन्स ब्रॉडडाऊन 10,000. म्हणजे अशा प्रकारे पहिल्यांदा आपण बॅलन्स शीटचं पोस्टिंग करून घेतलं. आता एक ॲडजस्टमेंट बघूयात आपण. फर्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे, ऑल दी डेटर्स वेअर कन्सिडर ॲज अ गुड. म्हणजे जे डेटर्समध्ये आपण जे लेस RDD केलं होतं ते आपले RDD काय झालेले आहेत? कवर झालेले आहेत. म्हणजे इथे आपल्याला RDD काय करायचं आहे? नील करायचं आहे. त्यामुळे फर्स्ट इफेक्ट याचा काय येणार आहे की डेटर्समध्ये आपण जे लेस RDD केलेलं आहे ते आपण इथं नील करणार आहोत, कारण या ज्या RDD होत्या त्या आपल्या पूर्ण रिकवर झालेल्या आहेत. म्हणून इथं RDD आपण नील केलं आणि आउटर कॉलमला किती अमाऊंट येणार? 20,800 येणार, कारण आपली पूर्ण RDD इथं रिकवर झालेली आहे. RDD एक प्रकारे आपलं नुकसान आहे, नुकसान होण्यापासून आपलं वाचलं आहे, याचा अर्थ काय की एक प्रकारे आपला फायदा झालेला आहे. म्हणून रिव्हॅल्युशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचा दुसरा इफेक्ट देणार आपण बाय RDD अकाउंट किती आहे? 800 आहे. आउटर कॉलमला घेऊयात 800. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट बघूयात. अ कॉन्टिजंट लॅबिलिटी फॉर अ कॉम्पन्सेशन ऑफ ₹900 वॉज प्रोव्हाइडेड. कॉन्टिजंट लॅबिलिटी याचा अर्थ काय की ही अशा प्रकारची लॅबिलिटी आहे की जी भविष्यामध्ये असू पण शकते किंवा नसू पण शकते. म्हणून ही एक लॅबिलिटी असल्यामुळे याचा आपण फर्स्ट इफेक्ट कुठं देणार आहोत? लॅबिलिटी साईडला. कॉन्टिजंट लॅबिलिटी फॉर अ कॉम्पन्सेशन. किती अमाऊंट दिलेली आहे आपल्याला इथे?
900 रुपये दिलेले आहे. मग इथे आपण अमाऊंट घेऊया आउटर कॉलमला 900. आता लॅबिलिटी ही आपली क्रिएट झाली आहे, म्हणजे लॅबिलिटी आहे म्हणजे आपलं देणं वाढलं म्हणजे एक प्रकारे आपला लॉस झाला, म्हणून त्याचा दुसरा इफेक्ट आपण कुठे देणार, रिव्हॅल्युशन अकाउंटच्या रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॉन्टिजंट लॅबिलिटी, टू कॉन्टिजंट लॅबिलिटी किती 900 रुपये. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट बघूयात. इन्व्हेस्टमेंट वेअर सोल्ड आउट इन द मार्केट ॲट 10% प्रॉफिट. आपल्याकडे जी इन्व्हेस्टमेंट होती ना, ती इन्व्हेस्टमेंट आपण सोल्ड केलेली आहे आणि ती इन्व्हेस्टमेंट आपण कशी सोल्ड केलेली आहे, 10% प्रॉफिटनी सोल्ड केलेली आहे. त्यामुळे ॲसेट साईडला आपण जे इन्व्हेस्टमेंट घेतलं होतं 30,000, ही इन्व्हेस्टमेंट आपण पूर्णपणे विकलेली आहे. म्हणून याचा फर्स्ट इफेक्ट, इन्व्हेस्टमेंटमधून आपण ती इन्व्हेस्टमेंट विकलेली आहे म्हणून लेस सोल्ड 30,000, बाहेर काय येणार, नील. आता इन्व्हेस्टमेंट विकली म्हणजे आपल्याकडे पैसे आले म्हणजे बँक इज अ रिसिव्हर. म्हणजे याची एक जनरल एंट्री काय होते, मग इन्व्हेस्टमेंट विकली म्हणजे आपल्याकडे पैसे आले म्हणजे बँक इज अ रिसिव्हर, म्हणजे बँक इज अ रिसिव्हर डेबिट अकाउंट, आणि आपल्याकडची इन्व्हेस्टमेंट गेली म्हणून त्याला आपण क्रेडिट केलं टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. कितीची विकली इन्व्हेस्टमेंट, आपण 30,000ची विकली. आता ही इन्व्हेस्टमेंट विकताना आपण 10% प्रॉफिटनं विकलेली आहे, त्यामुळे प्रॉफिट इज ॲन इन्कम आपलं, म्हणून टू प्रॉफिट अकाउंट घेतलं, टू प्रॉफिट अकाउंट. 30,000 इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यावर 10% प्रॉफिट आपल्याला भेटलं, म्हणजे 30,000वर 10% कॅल्क्युलेट केलं तर किती येणार, 3,000. म्हणजे बँक इज अ रिसिव्हर अमाऊंट किती येणार आपली इथे, 33,000. मग बँकच्या डेबिट साईडला टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट किती आहे, 33,000. आणि आपल्याला 3,000 ते प्रॉफिट झालेला आहे. प्रॉफिट झाला म्हणजे याचा इफेक्ट आपण कुठे देणार, रिव्हॅल्युशन अकाउंटला देणार. म्हणून रिव्हॅल्युशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला इन्व्हेस्टमेंट विकल्यामुळे प्रॉफिट मिळाला, म्हणून बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट किती प्रॉफिट झाला, 3,000चा. इथे घेतले आपण 3,000. म्हणजे अशा प्रकारे आपण इथं थर्ड ॲडजस्टमेंट बघितली की ज्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट विकलेली आहे, त्यामुळे आपण इन्व्हेस्टमेंटमधून पूर्ण लेस सोल्ड इन्व्हेस्टमेंट केली, 30,000 बाहेर नील केलं आणि ते इन्व्हेस्टमेंट विकली आपण 10% प्रॉफिटनी, त्यामुळं 10% प्रॉफिट, 30,000वर 10% प्रॉफिट म्हणजे किती आलं, 3,000 हा प्रॉफिट आला. इन्व्हेस्टमेंट विकली म्हणजे आपल्याकडे पैसे आले, म्हणजेच बँक काय असणार आहे, रिसिव्हर असणार आहे, म्हणून त्याची आपण एंट्री इथं काय केली, बँक इज अ रिसिव्हर. आपल्याकडची इन्व्हेस्टमेंट केली म्हणून तो इन्व्हेस्टमेंट अकाउंट, आणि ही इन्व्हेस्टमेंट विकताना आपण 3% प्रॉफिटने विकलेली आहे, त्यामुळे प्रॉफिट इज अन इन्कम म्हणून टू प्रॉफिट अकाउंट. म्हणून 30,000वर 10% चार्ज केलं, 3,000 आलं, म्हणजे बँक इज अ रिसिव्हर. टोटल अमाऊंट आपली किती असणार आहे, 33,000. म्हणून आपण बँकच्या डेबिट साईडला टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट घेतलं 33,000 आणि 3,000 आपल्याला प्रॉफिट झाल्यामुळे आपण रिव्हॅल्युशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलं बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट 3,000. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूया, लोन वेअर पेड ऑफ. जे आपल्याकडे आता ही जी फोर्थ ॲडजस्टमेंट दिलेली आहे, लोन वेअर पेड ऑफ, म्हणजे जे आपल्याकडे बँक लोन होतं ते आपण पूर्णपणे काय केलेलं आहे, पेड केलेलं आहे. म्हणून बँक लोन जे आपल्याकडे 8,000 रुपये होतं लॅबिलिटी साईडला, ते आपण पूर्ण पेड ऑफ केलेलं आहे, म्हणून लेस पेड ऑफ. हे पूर्णपणे 8,000 आपण बँक लोन पेड केलेलं आहे, म्हणून इथे आउटरला नील येणार. आता बँक लोन पेड केले म्हणजे आपल्याकडची कॅश गेली, म्हणजेच काय की आपला बँक बॅलन्स कमी झाला, म्हणून बँकेच्या क्रेडिट साईडला बाय बँक लोन अकाउंट किती येणार, 8,000. कारण आपला बँक बॅलन्स कमी झाला, आपण बँक लोन पेड केला, म्हणून बँक लोनच्या क्रेडिट साईडला बाय बँक लोन अकाउंट 8,000. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूयात. लँड अँड बिल्डिंग वेअर डिप्रिसिएटेड बाय ₹800 अँड फर्निचर बाय ₹1,100. पुढे दोन ॲसेट दिलेले आहेत, लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर, की लँड अँड बिल्डिंगवर 800 रुपये डिप्रिसिएशन चार्ज केलेला आहे आणि फर्निचरवर 1100 रुपये डिप्रिसिएशन चार्ज केलेला आहे. मग आपण जे ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग घेतलेलं आहे त्यामध्ये लेस डिप्रिसिएशन किती चार्ज केलेला आहे, 800 चार्ज केलेला आहे. आता 55,000 मधून 800 गेले तर बाहेर किती येणार, 55,000 येणार.
त्याचप्रमाणे फर्निचरमध्ये पण आपण डिप्रिसिएशन तिथं किती चार्ज केलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे ॲडजस्टमेंटमध्ये. लेस डिप्रिसिएशन 1100 रुपये चार्ज केलेलं आहे. त्यामुळे 16,000मधून 1100 आपण लेस केले तर बाहेर किती येणार? 14,900. आता आपली ॲसेटवर ते डिप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे म्हणजे आपली ॲसेटची किंमत कमी झाली. ॲसेटची किंमत कमी झाली म्हणजे आपला लॉस झाला. म्हणून त्याचा दुसरा इफेक्ट आपण रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिट साईडला देणार. टू डिप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग किती चार्ज केलेला आहे? लँड अँड बिल्डिंगवर आपण 800 आणि फर्निचरवर किती चार्ज केलेला आहे? फर्निचर 1100. 800 + 1100 किती झाले? 1900. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघणार आहोत. गुडविल ऑफ दी फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट ₹15,000. आपण जर इथं बॅलन्स शीटला बघितलं तर आपल्याला गुडविल किती दिलं होतं? 10,000 आणि आता त्याची व्हॅल्यू किती झालेली आहे म्हणून सांगितलेलं आहे 15,000. म्हणजे 5,000ने आपलं गुडविल काय झालेलं आहे? इन्क्रीज झालेलं आहे, वाढले आहे. इन्क्रीज झाला याचा अर्थ काय की गुडविल इथं रेज झालेला आहे. म्हणून इट वॉज टू बी रेज इन दी बुक्स म्हणून आपल्याला इथं सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे गुडविलची एंट्री करताना आपल्याला फक्त गुडविल रेज झालेली एंट्री करायची आहे, रिटर्न झालेली नाही. कारण इथे फक्त आपल्याला गुडविल रेज झाला आहे म्हणून सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर हा टॉपिक बघितला होता त्यामध्ये आपण गुडविल रेज झाला असेल तर त्याची एंट्री आपण इथे काय करत असतो? गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स अकाउंट. मग सेम आपण डेट ऑफ पार्टनर पण, कारण आपलं रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि डेट ऑफ पार्टनर हे जवळजवळ दोन्ही टॉपिक आपले सिमिलर आहेत. त्यामुळे इथे सुद्धा गुडविल रेटची एंट्री काय होणार? गुडविल टू ऑल पार्टनर्स अकाउंट. म्हणून गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ऑल पार्टनर्स अकाउंट. आता ऑल पार्टनर्स म्हणजे आपल्याकडे 3 पार्टनर्स आहेत. पहिली पार्टनर आहे अनिता, दुसरी पार्टनर आहे सुनीता आणि तिसरी पार्टनर आहे कविता. आता गुडविल होता आपला 10,000, त्याची व्हॅल्यू झालेली आहे 15,000 म्हणजे 5,000ने आपला गुडविल रेज झालेला आहे. मग इथे आपण आउटर कॉलमला घेऊयात इथे 5,000 आणि हे जे 5,000 गुडविल रेज झालेलं आहे आपल्याला तिन्ही पार्टनरला त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. की ज्यामध्ये आपण प्रॉब्लेममध्ये बघितलं होतं की त्यांचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो हा किती आहे? 2:1, जे की आपण इथे बघितला होता. 2:1 म्हणजे या प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे आपल्याला त्यांना गुडविल काय करायचं आहे? डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. त्यामुळे इथे आपण रफ कॅल्क्युलेशन करूयात. 2:1 हा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे आणि 5,000 जे गुडविल रेज झाले आहे तिन्ही पार्टनरमध्ये आपल्याला काय करायचं आहे? डिवाइड करायचं आहे. त्यामुळे फर्स्ट जे आहे ते अनिता आहे. मग अनिताचं गुडविलचा शेअर किती येणार आहे? 5,000 गुणिले तिचा शेअर किती आहे? 2 + 2 + 1 किती झाले? 5. म्हणून 5,000 गुणिले 2 भागिले 5 केलं तर इथे गुडविल आपलं किती येणार आहे? त्याची अमाऊंट 2,000. त्याचप्रमाणे सुनीताचं आपण कॅल्क्युलेट करूया. 5,000 सुनीताचा पण शेअर सेम आहे 2/5 म्हणजे सुनीताला पण किती येणार? 2,000. आणि त्याचप्रमाणे कविताचं कॅल्क्युलेट करूया. कविताचा शेअर किती आहे? 1 आहे इथे म्हणजेच 1/5 म्हणजे 5,000 गुणिले 1/5 केलं तर किती येणार? 1,000. मग हे गुडविल आपण इथे डिस्ट्रीब्यूट करूयात. त्यामुळे अनिताला किती मिळाले? 2,000, सुनीताला 2,000 आणि कविताला 1,000 म्हणजे असे 5,000 हे गुडविल या ऑल पार्टनर्समध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे जे रेज झाले होते ते आपण काय केलेले आहेत? डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. त्यामुळे इथं आपण फक्त गुडविल रेज झालेला आहे त्यामुळे त्याची एंट्री आपण काय केली? गुडविल टू ऑल पार्टनर्स म्हणून गुडविलच्या डेबिट साईडला टू ऑल पार्टनर्स केला. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचा दुसरा इफेक्ट देणार बाय गुडविल अकाउंट. किती आहे? अनिताचं 2,000, सुनीताचे 2,000 आणि कविताचे 1,000. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूयात.
Kavita was entitled to get her share in the profit up to the date of her date. Profit for 2019 to 20 was estimated at ₹10,000. जी कविता ही जी पार्टनर आहे तिची डेट कधी झालेली आहे म्हणून सांगितलेलं आहे 1 जुलैला. म्हणजे एप्रिल मे जून हे 3 महिने कवितानं काय केलेलं आहे, फर्ममध्ये काम केलेलं आहे. मग तिचा आपल्याला शेअर ऑफ प्रॉफिट इथे काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे इथं आपण वर्किंग नोट घेऊयात. कॅल्क्युलेशन ऑफ कविता शेअर इन प्रॉफिट फ्रॉम 1st April 2019 to 1st July 2019. आपल्याला इथं ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे की 2019 आणि 20चा आपल्याला टोटल प्रॉफिट त्यांनी किती दिलेला आहे, 10,000 दिलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे मग त्या अकॅडमिक इयरचा आपण टोटल प्रॉफिट घेऊया. त्या इयरचा आपण टोटल प्रॉफिट घेऊया. किती दिलेला आहे, 2019 आणि 20चं टोटल प्रॉफिट 10,000. आणि कविताचा शेअर किती आहे, 1/5 आहे. 1/5 इंटू एप्रिल टू जुलै 3 महिने कवितानं काम केलेलं आहे म्हणून इथं आपण 3/12 केलं. म्हणून 10,000 गुणिले 1/5 गुणिले 10,000 गुणिले 1/5 गुणिले 3/12 तर किती येणार तिचा प्रॉफिट, 500. म्हणजे इथे टोटल प्रॉफिट आपल्याला दिलं होतं किती, 10,000. त्यामध्ये तिचा शेअर होता 1/5 आणि तिनं 3 मंथ काम केलेलं आहे म्हणून 3/12 केलं. तर कविताचा प्रॉफिटचा शेअर किती आला, कविताचा शेअर किती आला, 500 आलं. आता हे जे 500 रुपये कविताचा शेअर आहे हे आपल्या फर्मकडे आहे. त्यामुळे आपलं फर्म हे कविताला देणं आहे. म्हणजे कविता ही आपली काय झाली, क्रेडिटर झाली. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण काय म्हणणार, बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट किती काढलेला आहे आपण, 500. आता हे जे कविताचा शेअर आहे ते अजून पण आपल्या फर्मकडे आहे. म्हणजे ती आपली काय आहे, ॲसेट आहे. म्हणून त्याचा दुसरा इफेक्ट आपण ॲसेट साईडला घेणार, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट किती, 500. म्हणजे अशा प्रकारे आपण ही ॲडजस्टमेंट इथं बघितलेली आहे. त्यानंतरनं लास्ट 8 नंबर ॲडजस्ट आपल्याला दिलेली आहे. दी अमाऊंट ड्यू टू कविताज एक्झिक्युटर वॉज पेड बाय NEFT. याचा अर्थ काय आहे की जे कविताचा शेअर असणार आहे, म्हणजे फर्म जे कविताचे पैसे देणे आहेत ते पैसे, ती अमाऊंट आपण लायबिलिटी साईडला लोन न दाखवता आपण डायरेक्टली ऑन द स्पॉट काय करणार आहोत, ती पेड करणार आहोत, ते पे करणार आहोत. त्यामुळं NFT केलं याचा अर्थ काय की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हणजे ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे आपण कविताची जी अमाऊंट असेल ती आपण तिच्या एक्झिक्युटरला काय करणार आहोत, डायरेक्ट पे करणार आहोत. मग पे करण्यासाठी आपल्याला आधीचे अकाउंट काय करावे लागतील, हे क्लोज करावे लागतील. त्यामुळं आपण वर्किंग नोटमधलं पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल गुडविल अकाउंट हे क्लोज करून घेऊया. गुडविल अकाउंटची डेबिट साईडची टोटल बघितली तर 10,000 प्लस 5,000 म्हणजे 15,000ने हे गुडविल अकाउंट टॅली होतं. गुडविल आपण रिटर्न ऑफ केलं नाही म्हणजे त्या ॲसेटला आपलं ॲपियर आहे म्हणून बाय बॅलन्स कॅरी डाऊन किती आहे, 15,000. आता हे बॅलन्स आपण ॲसेट साईडला ट्रान्सफर करूयात. गुडविल किती, 15,000. आता बँक अकाउंट आपण आताच क्लोज करणार नाही कारण जे कविताची अमाऊंट आहे ती आपण तिला पे करणार आहोत. त्यामुळं ते आपण नंतर क्लोज करणार आहोत. त्यानंतरनं अकाउंट आपण क्लोज करूया रिव्हॅल्युशन अकाउंट. रिव्हॅल्युशन अकाउंटची टोटल बघितली तर क्रेडिट साईडची टोटल ही आपली काय आहे, जास्त आहे. त्यामुळे 3,000 प्लस 800 किती येतं, टोटल 3,800. म्हणजे रिव्हॅल्युशन अकाउंट आपलं 3,800नी काय झालेलं आहे, टॅली झालेलं आहे. 3,800मधून 1,900 आणि 900 गेले तर किती डिफरन्स येतो, 1,000 डिफरन्स येतो. ते आपण इथे घेऊयात. आता हे 1,000 रुपये आपल्याला
आपल्याला काय करायचे आहेत, ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे या तिन्ही पार्टनर्समध्ये डिवायडेड करायचे आहेत. म्हणून टू प्रॉफिट टू ट्रान्सफर्ड टू ओल्ड पार्टनर्स, प्रॉफिट टू ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स. मग फर्स्ट पार्टनर आहे आपली अनिता, सेकंड पार्टनर आहे आपली सुनीता आणि थर्ड पार्टनर आहे आपली कविता. त्यामुळे हे 1000 आहे. अनिताचा शेअर किती 2/5, तर 1000 गुणिले 205 केले तर किती येणार 400. सुनीताचा पण शेअर किती आहे 2/5 आहे म्हणून तिचं सुद्धा किती येणार 400. आणि कविताचं किती आहे 1/5 आहे म्हणून तिचा शेअर किती येणार 200. म्हणून 400 प्लस 200 किती झाले 1000. आता हा जो रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे तो आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा आहे. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रॉफिट झाले म्हणून इन ब्रॅकेट घेऊयात प्रॉफिट. अनिताला किती प्रॉफिट झालेला आहे 400, त्यानंतर सुनीताला 400 आणि कविताला 200. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून घेऊयात. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची जर आपण टोटल बघितली तर कविताची बघा 20,000 प्लस 1,000 प्लस 500 प्लस 200 तर किती टोटल येते 21,700. ते आपण घेऊया तिथे 21,700. त्यानंतर सुनीताची टोटल घेतली तर 40,000 प्लस 2,000 प्लस 400 किती येणार 42,400. डिफरन्स पण तेवढाच येणार 42,400. आणि त्यानंतर अनिताची टोटल बघितली तर क्रेडिट साईडची जास्त आहे 40,000 प्लस 2,000 प्लस 400 किती येणार 42,400 म्हणून 42,400. डिफरन्स पण तेवढाच येणार 42,400. आता हे जे 42,400 अनिताचे आणि सुनीताचे जे 42,400 आहे त्याला आपण काय नाव देणार टू बॅलन्स कॅरी डाऊन, कारण ते आपण पुढे कुठे ट्रान्सफर करणार आहोत लायबिलिटी साईडला ॲज अ कॅपिटल म्हणून टू बॅलन्स कॅरी डाऊन. आणि हे जी कविताची अमाऊंट आहे 21,700 ही अमाऊंट आता कविता ही पार्टनर तर डेट झालेली आहे. आता ही जी कविताची अमाऊंट आहे ही आपण त्याच्या कुणाला देणार आहेत एक्झिक्युटरला देणार आहोत. पण ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट आपण लायबिलिटी साईडला लोन म्हणून न दाखवता ती डायरेक्ट आपण काय करणार आहे पे करणार आहे. कारण NFT केले म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलेले आहे त्यामुळे ते आपण डायरेक्ट पे करणार आहोत. म्हणून त्याच्या डेबिट साईडला 21,700ला काय देणार आपण नाव टू बँक अकाउंट, कारण ते आपण लगेच पे केलेलं आहे. त्यामुळे 21,700ला काय टायटल दिलं टू बँक अकाउंट. मग बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कविता घेऊ शकणार नाही कारण तिचा मृत्यू झालेला आहे म्हणून त्याच्या एक्झिक्युटरला आपण अमाऊंट देणार आहे. म्हणून कविताच एक्झिक्युटर अकाउंट किती येणार आहे 21,700. मग आता आपण बँक अकाउंट टॅली करूया. बँक अकाउंटची आपली डेबिट साईडची टोटल जास्त आहे 33,000 प्लस 8,200 किती येणार 41,200 हे आपलं अकाउंट काय होणार टॅली होणार. 41,200 मधून 21,700 आणि 8,000 लेस केले तर किती डिफरन्स येतो 11,500. मग त्याला आपण नाव काय देणार बाय बॅलन्स कॅरी डाऊन. आता हा जो बँकचा बॅलन्स उरलेला आहे तो आपण कुठे ट्रान्सफर करणार ॲसेट साईडला ट्रान्सफर करणार बँक म्हणून. बँक किती येणार 11,500. मग आता आपण लास्ट बॅलन्स शीट टॅली करून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल आपण जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये जे आपण टू बॅलन्स कॅरी डाऊन घेतलं होतं तो आपल्याला बॅलन्स काय करायचा आहे लायबिलिटी साईडला कॅपिटल म्हणून ट्रान्सफर करायचा आहे. म्हणून लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट हे आपला इफेक्ट द्यायचा राहिला होता. कॅपिटल अकाउंट हा बॅलन्स आपला ट्रान्सफर करायचा राहिला होता ते आपण करून घेऊया. अनिताचं कॅपिटल किती आहे की जे आपण बॅलन्स कॅरी डाऊन काढलेला आहे 42,400 घेऊया 42,400. आणि सुनीताचं किती आहे कॅपिटल 42,400
आउटरला घेऊया 42,400. आता आपण बॅलन्स शीट टॅली करून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल लायबिलिटी साईड आपण टॅली करून घेऊया. 42,400 प्लस 42,400 प्लस 30,000 प्लस 2,000 आणि प्लस 900. तर टोटल किती येणार? 1,17,700. 1,17,700. ॲसेट साईडची टोटल घेऊयात. 55,000 प्लस 14,900 प्लस 20,800 प्लस 500 प्लस 15,000 प्लस 11,500. ॲसेट साईडची पण टोटल आपली किती येते? 1,17,700. 1,17,700. म्हणजे अशा प्रकारे आपलं बॅलन्स शीट हे 1,17,700 काय झालेलं आहे? टॅली झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण फिफ्थ टॉपिक डेट ऑफ पार्टनर त्यामध्ये आपण थर्ड प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघितला की ज्यामध्ये आपल्याला रिव्हॅल्युशन अकाउंट हे कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे आपण रिव्हॅल्युशन अकाउंट हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं होतं. ते बॅलन्स शीट आपण टॅली केलं आणि वर्किंग नोटमध्ये आपण बँक अकाउंट आणि गुडविल अकाउंट इथं ओपन केले होते आणि त्यानुसार आपण इथं वर्किंग नोट केलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण या थर्ड प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचं इथं काय केलेलं आहे? सोल्युशन बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघणार आहोत. थँक्यू फॉर लिसनिंग मी.